वासुदेव आला तर वासुदेव आला, 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 रामाच्या पारी हरिनाम बोला, वासुदेव आला तर वासुदेव आला, हे रामाच्या पारी हरिनाम बोला, वासुदेव आला तर वासुदेव आला. रामकृष्ण हरी माऊली. वासुदेव तुम्हाला पुन्हा वारीमध्ये घेऊन आलाय तुमच्या लाडक्या कार्यक्रमात गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा. तर माऊली आता ज्ञानेश्वर माऊलींची पालखी निघालेली आहे. आता आराम करून नाही चालणार, कणाकण निघायचं, माऊलींचं नाव घ्यायचंय. तर आपल्याला आता माऊलींची पालखी थोरल्या पादुका मंदिरात विसाव्यासाठी जाणार आहे. तर आपल्याला तिकडे जायचं, तिथली माहिती जाणून घ्यायची. बोला पुंडलिका वरदे हरिठत श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ महाराज की जय 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 जय. ही पालखी का विसावायला जाते सकाळच्या? त्याचं कसं आहे, बऱ्याचशा पुस्तकांमध्ये संदर्भ असे आहेत. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई यांचा त्या ठिकाणी वावर असायचा. त्यांच्या पाऊल खुणा आजही तिथे आहेत. बऱ्याचशा पुस्तकामध्ये असे संदर्भ आहेत की ते तिथं न्याहारीला बसायचे, तिथं वावर असायचा. ज्ञानेश्वर माऊलींच्या मावशी या चरोली गावच्या होत्या, त्यामुळं पंचक्रोशीतच त्यांचा वावर होता. त्यामुळं आता ती पालखी त्या ठिकाणी जाते, तिथं सकाळच्या विसाव्याला थांबते. मग तिथं माऊलींच्या पादुक्याची पूजा होते, अभिषेक होतो, माऊलींच्या पादुक्याची आरती सुद्धा होते. त्यानंतर मग पालखी पुढं प्रस्थान करते. तर माऊली अशीच मनोरंजक माहिती ऐकत ऐकत आपल्याला वारीतून पुढं जायचं आहे. पण आपली कथा आपल्याला सोडायची नाही बरं का. झी टॉकीजच्या सभामंडपामध्ये जाऊन आपल्याला माऊलींचा हरिपाठ ही कथा ऐकायची आहे. चला तर मग जाऊया. आणि कथाकार आहेत हरिभक्तीपरायण प्रकाश महाराज साठे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री मातृदेवताभ्यो नमः. श्री पितृदेवताभ्यो नमः. महायोगपीठे तटे वरं पुंडरीकाय धातुं निन्द्रये समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्. कलावन्यजीवो धरार्थावतारम् कलाकाङ्कतेजो धिकामोदिवक्रम् खलानीशबाधा पनोदार्हदक्षम् समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्.
सद्गुरो तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरो सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरो भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरो भास्करा पूर्ण कीर्ती वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा मंगलं भगवान् विष्णु मंगलं गरुडध्वजः मंगलं पुण्डरीकाक्षो मंगलाय तनो हरिः सर्वांनी हातानं टाळी वाजून मुखानं ज्ञानेश्वर महाराजाचं 2 मिनिटं संकीर्तन करू आणि कथा प्रारंभ होईल. ज्ञानदेव तुकाराम 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 माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. अनेक साधू संतांच्या पदस्पर्शानं पवित्र आणि पुनीत झालेल्या आपल्या या धानोरी नावाच्या गावामध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या निमित्तानं संत ज्ञानेश्वर महाराज भजनी मंडळ आणि ग्रामस्थ मंडळ धानोरी या सर्वांच्या अथक परिश्रमातून जी टॉकीजच्या सौजन्याने आपण या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. आपल्या कार्यक्रमाचा मुख्य विषय जो आहे तो माऊलींचा हरिपाठ. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठाचं चिंतन पंढरपूरच्या वाटेनं संत ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराजांची पालखी प्रस्थान झालेली आहे आणि आपण या ठिकाणी या कार्याचं चिंतन करत आहोत. माऊलींचे प्रस्थान झालेलं आहे, तुकोबरायांचे प्रस्थान झालेलं आहे. माऊली आता आळंदीवरनं त्या ठिकाणी पुण्याच्या दिशेनं प्रवास करत आहेत आणि एक एक मुक्काम करत 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 त्या ठिकाणी दशमीपर्यंत पंढरपूरला माऊली पोचणार आहेत. माऊलीच्या आवडीची वारी आहे, माऊलीच्या आवडीचा हरिपाठ आहे आणि माऊलींचाच हरिपाठ असल्यामुळं वारी ही माऊलीचीच आहे. म्हणून माऊलींच्या संदर्भामध्ये आपण चिंतन या ठिकाणी करत आहोत. खरं म्हणजे ज्ञानोबराय मी बोलून गेलो, ज्ञानोबराय खऱ्या अर्थानं पुरुष लिंगाचे जरी असले
तर ज्ञानोबरायला माय माऊली म्हणण्याचा अधिकार फक्त या जगामध्ये पुरुषाला माय आणि माऊली म्हणणे फक्त ज्ञानोबरायलाच म्हटलं जातं, जगात कुणाला म्हटलं जात नाही. असे अधिकार संपन्न संत म्हणजे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आहेत. वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहून 22व्या वर्षी त्या ठिकाणी समाधी घेणारे एकमेव संत जर झाले असतील तर ज्ञानेश्वर महाराज. आणि त्यांच्या अनेक ग्रंथ वाङ्मयापैकी हरिपाठ हे एक अत्यंत त्या ठिकाणी अत्यंत कमी म्हणजे 27 अभंगाचं एक प्रकरण आहे. तो एक ग्रंथ आहे आणि त्या ग्रंथाचं चिंतन आपण या ठिकाणी करत आहोत. हरिपाठ, हरिपाठ शब्दाचा अर्थ म्हणजे परमात्म्याचं नामस्मरण. आणि त्या नामस्मरणाची ताकद किती आहे, भजनाची ताकद किती आहे, प्रभूच्या चिंतनाची ताकद किती आहे, तर या हरिपाठातून आपल्याला कळून येते की त्या ठिकाणी आपण 2-3 दिवस चिंतन केलंय की द्वारकेचा राणा पांडवा घरी, पांडवाच्या घरी परमात्मा राहिला. पांडव काही जरी केलं, पांडवांनी कसं जरी केलं तरी मला असं वाटतं की पांडवांनी देवाला सोडलं नाही, म्हणून देव त्यांच्या घरी राहिला. मला असं वाटतंय की एखाद्या वेळेला की त्यांची साथ सोडली नाही. पांडवाच्या जीवनामध्ये संकट अनेक आले, पांडवाकडून एखाद्या वेळेला चूक झाली असेल, पण परमात्म्यानं त्यांना कधी अंतर दिलं नाही. त्याचं कारण पांडवांनी नामस्मरण केलं होतं. काल आपण बघत असताना विचार करत होतो की पहा ते पांडव अखंड वनवासी, पांडव अखंड वनवासात होते, पण देवानं वनवास जरी दिला तरी पांडवांनी मात्र प्रभूचं नामस्मरण कधी सोडलं नाही, देवाचं भजन कधी सोडलं नाही. सजना, वेळ कुठलीही येऊ द्या, प्रसंग कुठलाही येऊ द्या, मला असं वाटतं एखाद्या वेळेला परमात्मा आपली परीक्षा घेत असतो. ऐकताय ना आपण सगळे, देव आपली परीक्षा घेत असतो आणि परीक्षा म्हणून सुद्धा देव आपल्या जीवनामध्ये अनेक संकट पाठवत असतो, संकटांना पुढे पाठवत असतो. पण जो मनुष्य संकटालाही डगमगत नाही, संकटामध्ये सुद्धा प्रभूचं नामस्मरण करतो, परमात्म्याची भक्ती करतो ना, मग मला असं वाटतंय संकटामध्ये जो कोणी देवाची भक्ती करतो त्याला देवाकडे जायची गरज नाही. तर संकटात जर तुम्ही देवाची भक्ती करत असाल तर जगाचा मालक तुमच्या संकटासाठी धावून येत असतो, ही गोष्ट लक्षात घ्या. मागे पुढे उभा राय सांभाळीत, मागे पुढे उभा राय सांभाळीत, मागे पुढे उभा राय सांभाळीत, मागे पुढे उभा राय सांभाळिया. गाध निवाराया आलिया, गाध निवाराया पडिय देह भाव पुरविवासना, पडिय देह भाव पुरविवासना, पडिय देह भाव पुरविवासना, पडिय देह भाव पुरविवासना. वा, गुरु परंपरेमध्ये हरिपाठ झाल्यावर गुरु परंपरेचे अभंग घेतले जातात. त्याच्यातच लिहिलंय की मागे पुढे उभा राहे सांभाळीत, मागे पुढे उभा, मागही असतो आणि आपल्या पुढेही उभा राहत असतो. फक्त तुम्ही डगमगू नका, वेळ वाईट येऊ द्या. आमच्या जीवनात अनेक प्रसंग वाईट आलेले आहेत, आम्ही अनेक दुःखाला सामोरे गेलेले आहेत. ज्ञानोबा म्हणतात मी माझ्या जीवनामध्ये दुःख भोगलंय, त्यामुळं थोडंसं दुःख आलं तर टेन्शन घेऊ नका. दुःख प्रत्येकाला येत असतं, संकट प्रत्येकाच्या जीवनात असतात. माय सुख आणि दुःख, मला असं वाटतं ही वृक्षाची सावली आहे. सूर्य फिरला की जशी सावली फिरत असते, तसं प्रारब्ध फिरलं की गरिबी श्रीमंती सुख दुःख प्रत्येकाच्या जीवनात येत असतात. माऊली म्हणतायत हरिपाठामध्ये की या ठिकाणी कुणाचं जीवन कायमस्वरूपी सुखी नाही आणि कुणाचं जीवन कायमस्वरूपी दुःखी नाही. सुख आणि दुःख या दोन्हीचं संमिलन म्हणजे जीवन आहे. लक्षात येते माझं? कभी सुख है तो कभी दुःख है, इसी का नाम जीवन है. जीवनात कधी विशाल दादा सुख येणार आहे तर जीवनात कधी दुःख येणार आहे, म्हणून नाराज व्हायचं नाही. एखाद्या वेळेला दुःख आलं, नाराज व्हायचं नाही, बरोबर आहे की नाही? भगवंत आपली परीक्षा घेतोय असं समजायचं. आणि सुख आलं, पैसा आला तर आमच्या मराठवाड्यातल्या भाषेत बोलतो, गरिबी आली तर लाजू नये आणि श्रीमंती आली तर माजू नये. भरपूर पैसा झाला म्हणून काय तो उधळायचाच नसतो आणि एकदम गरिबी आली म्हणून काय चोऱ्या करायच्या असतात?
अजिबात नाही. चोऱ्याही करायच्या नाहीत आणि पैसा आला तर उधळायचाही नाही. पैसा म्हणजे लक्ष्मी आहे दादा, लक्ष्मी. आणि ती लक्ष्मी तुमच्यापाशी कायम टिकून राहावी असं वाटत असेल तर मला असं वाटतंय की याला एकच कारण आहे. याला तुम्ही परमात्म तत्व, देवाचं चिंतन करा, देवाचं भजन करा, परमात्म्याचं भजन, परमात्म्याचं नामस्मरण एकमेव उपाय आहे. तुमची श्रीमंती, माऊली बोलतात, तुमची श्रीमंती सुद्धा टिकून राहावा असं वाटत असेल तर त्याच्यासाठी तुमच्या गळ्यामध्ये माळ असली पाहिजे. तुम्ही पवित्र तुळशीची माळ आणि परमात्म्याचं नामस्मरण करणं ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे. हरीचा पाठ करणं ही गोष्ट अतिशय महत्त्वाची. पांडवाच्या जीवनामध्ये एवढं मोठं दुःख आलं, दादा ऐकताय ना तुम्ही सगळे, ताई ऐकताय ना, एवढं मोठं दुःख आलं पण पांडव डगमगले नाहीत. पण पांडवावर कितीही संकट आलं तरी पांडवाच्या पडत्या काळामध्ये पांडवाला साथ जर कोणी दिली असेल तर कौरवाने दिली नाही. कौरव चुलत भाऊ होते पण घरातल्या लोकांनी, रक्तातल्या नात्याने साथ दिली नाही. तर त्यावेळेला पडत्या काळामध्ये साथ जर कोणी दिली असेल तर जगाच्या मालकानं दिली, श्रीकृष्ण परमात्म्यानं. ऐकताय तुम्ही, लक्ष द्या. ज्यावेळेला पितामह भीष्माचार्यानं प्रतिज्ञा केली, फार सुंदर वर्णन. भीष्माचार्यानं प्रतिज्ञा केली, काय प्रतिज्ञा केली की उद्या सकाळपर्यंत या जगामध्ये सूर्य उदय होण्याच्या अगोदर या जगामध्ये निष्पांडव पृथ्वी करीन, पांडवच ठेवणार नाही अशी भीष्मानं प्रतिज्ञा केली. भीष्म म्हणजे चिल्लर नाही. प्रतिज्ञा भीष्मानं केली. अर्जुन झोपला होता, पांडव झोपले होते, नकुल सहदेव धर्म सगळे झोपले होते, भीमदादा झोपले होते. ऐकताय ना. आणि जगाचा मालक रात्री 8-9 वाजता पांडवांच्या जवळ गेला ना, अर्जुनाला सांगितलं, अर्जुना उठ. म्हणले काय झालं देवा? अरे उठ, काय झालं सांगा ना. भीष्मानं प्रतिज्ञा केली, हा त्याला धंदाच आहे, मला झोपू द्या. अरे म्हणले भीष्माची प्रतिज्ञा आहे. आणि प्रतिज्ञा काय केली माहिती का? म्हणले काय केली? नीट ऐका, लक्ष देऊन अंगावर काटायला एवढा प्रसंग ऐकला तर. म्हणले काय प्रतिज्ञा केली? म्हणले उद्या सूर्य उदय होण्याच्या अगोदर निष्पांडव पृथ्वी करणार आहे, पांडव सगळे मारून टाकणार आहे. अर्जुनाने सांगितलं मला पडू द्या, त्याला धंदाच आहे, त्याला काही काम नाही, मी झोपतो. मरण आलंय मरण, तरीही अर्जुन म्हणतोय मला आराम करू द्या, मला त्याची चिंता नाही. ऐकता ना तुम्ही, लक्ष द्या आता माझ्याकडे, लक्ष द्या. त्यावेळेला देगाच्या मालकानं असं हलवलं अर्जुनाला, उठवलं आणि सांगितलं अर्जुना उठ, प्रतिज्ञा भीष्मानं केली आणि तुम्हाला मारून टाकणार आहे. आता ऐका, त्यावेळेला अर्जुनाचे डोळे पाणावले. अर्जुन झोपेतून उठला आणि अर्जुनानं कन्हैयाकडे बघितलं आणि कन्हैयाकडे बघून सांगितलं, ए देवा मला डबल एकदा सांग, प्रतिज्ञा काय केली भीष्मानं? सांगितलं प्रतिज्ञा अशी केली, उद्या सकाळपर्यंत पांडव मारून टाकायचे म्हणून. आता ऐका, अर्जुनाचे डोळे भरून आले आणि अर्जुनानं सांगितलं देवा, भीष्म जर आम्हाला मारणार असेल तर मग तू काय करतोस? ऐकताय ना लक्ष देऊन, तू काय करतो? जगाच्या मालकानं आई मान फिरवली आणि जगाच्या मालकाचे डोळे भरून आले आणि देवानं सांगितलं अर्जुना आता बिंदास तू झोप, फक्त एवढं ऐकण्यासाठी इथं आलो होतो. कळलं असेल ना, एवढं ऐकायचं होतं की तुझी माझ्यावर किती भक्ती आहे. देव पांडवाच्या घरी करायला हे सांगतोय मी, हरिपाठात मौलींनी वर्णन केलंय. ऐका लक्ष देऊन, माझ्यावर किती भक्ती, सर्वस्व जिम्मेदारी जर तुझी माझ्यावर असेल तर सर्वस्व मी चालवी भारताचा. काया वाचा म्हणे दृढ धरा जीवी, सर्वस्व मी चालवी भारताचा. मी त्याची जिम्मेदारी घेणार आहे, तू काळजी करू नको, झोप आता. अर्जुन झोपला. ऐका, पहाटे 3 वाजता भगवान द्रौपदीच्या महालात गेले आणि द्रौपदीला सांगितलं उठ, मेकअप वगैरे कर. अक्षय महाराज द्रौपदीनं शृंगार केला आणि देवानं द्रौपदीला खांद्यावर घेतलं. बाहेर बारीक पाऊस चालला होता रघुनंदन महाराज. त्यावेळेला जगाच्या मालकानं द्रौपदीच्या चपला हातात घेतल्या, एका हातात काठी चपला धरल्या, एका हातात कंदील धरला. द्रौपदीला खांद्यावर घेतलं आणि देव भीष्माच्या महालात गेले, भीष्माच्या रावटीत गेले. भीष्माच्या तिथं गेल्याच्या नंतर द्रौपदीला एकच सांगितलं, काहीच करायचं नाही, जायचं, बांगड्या वाजवायच्या आणि भीष्माच्या पाया पडायचं. ऐकताय ना. द्रौपदी गेली, तिने विचारा नाही कशाला आणि काय. आता जे 100 प्रश्न केले असते, कशाला आणि काय, तिथं कसं, विचारायचं नाही. देव म्हणतोय ना, संपला विषय. नवरदेव आणि देव ह्याच्यात फरक आहे, लक्षात यायला लागलं का नाही. देव म्हणतोय ना, संपला विषय. पुन्हा टेन्शन घ्यायचं नाही, कारण जिम्मेदारी जर त्याची असेल तर तू जे करायला हवी ते करायचं. आता 100 प्रश्न आहेत. आपण जर एखाद्याला पोराला म्हणलं ना, तिथं साठे महाराज आणि ते बसले, त्यांना बोलून आण बरं, आणि तिथं कुत्रा असलं तर, अरे नाही कुत्रं मी बघून आलोय, ते तिथं नसले तर, अरे ते तिथंच आहे मी बघितलंय, बाहेर गेले असले तर, इथंच मर, कशाला जातो तू? प्रश्न 100 आहे.
प्रश्न 100 आहेत का नाही सांगा बरं महाराज. पण द्रौपदीनं प्रश्न नाही केला गुरुजी. द्रौपदीनं नाही. द्रौपदी म्हणली देव म्हणतोय ना चला देवा काय करू, बांगड्या वाजून पाया पड. बांगड्या वाजवल्या आणि भीष्माच्या पाया पडली. भीष्माच्या पाया पडली. ह्या भीष्माला वाटलं दुर्योधनाचीच बायको आली म्हणून हात वर केला आणि आशीर्वाद दिला. काय अखंड सौभागी होती भव. देवानं सांगितलं संपला विषय. लक्ष, याला राजकारण म्हणतात ओरिजिनल. देवानं सांगितलं संपला विषय. आणि मग द्रौपदी हसली. द्रौपदी हसल्याबरोबर देवानं भीष्माला विचारलं द्रौपदी काय झालं हसायला. ती द्रौपदी म्हणली काय झालं हसायला हे मी नंतर सांगते, अगोदर मला हे सांगा कालची प्रतिज्ञा खरी आहे का आजचा आशीर्वाद खरा आहे. त्यावेळेला भीष्म हसायला लागले आणि भीष्म म्हणले द्रौपदी याचं उत्तर मी तुला नक्की देतो, पण तुला इथं आणलंय कुणी त्यो दाखव मला. कुणी आणलंय. द्रौपदी म्हणली माझा नौकर आलाय. नौकर म्हणलं की पोटात खरखरलं. ही काळ्याचीच करणी असली पाहिजे सगळी, कृष्णाची करणी असली पाहिजे. दाखव मला. ते काय दारात उभा आहे आणि बघितलं गोंगडी खांद्यावर घेतलेली, हातात काटीन कंदिली घेऊन जगाचा मालक स्मित हास्य करून बघत होता, हसत होता. भीष्माचार्य तिथं गेले. त्याच्याच हातातला कंदील भीष्मानं कन्हैयाच्या डोळ्यावर धरला, तोंडावर धरला आणि सावळी मूर्ती कृष्ण कन्हैयाला बघितलं, दर्शन घेतलं, मान फिरविली आणि सांगितलं द्रौपदी हा कन्हैया जर तुझा नौकर असेल तर कालच्या सारख्या लाख प्रतिज्ञा केल्या तरी आजचा आशीर्वाद खरा होणार आहे. आला सण लक्षात तुमच्या, आला सण. कितीही काही कटकारस्थान करू द्या पण शेवटी जगाच्या मालकानं पांडवाचं रक्षणच केलं. त्याचं कारण परी त्या देवाशी आठविती. पांडवांनी कायम परमात्म्याचं चिंतन केलं, कायम भजन केलं, नामस्मरण केलं. नाहीतरी मला सांगा, नाहीतरी अहो एका माणसाला 5 बायका ऐकण्यात असेल पण एका बाईला 5 नवरे हा ऐकण्यात नसेल. पण द्रौपदीला एका बाईला 5 नवरे होते, एका बाईला 5 नवरे होते तरी देव तिचा भाऊ होता. का भाऊ म्हणून काम केलं देवानं. त्यांनी काही केलं पण त्यांनी भजन केलंय, त्यांनी भजन केलंय, त्यांनी नामस्मरण केलंय. नामस्मरणाला आगळी वेगळी किंमत आहे माय. नामस्मरणाला दादा आगळी वेगळी किंमत आहे. हरिपाठ म्हणजेच भजन आहे, हरिपाठ म्हणजेच नामस्मरण आहे. जगात नामचिंतना एवढी कशातच ताकद नाही. नामस्मरणाला जेवढं प्राधान्य आहे तेवढं कशालाच प्राधान्य नाही. तुम्ही जगात कुठं जरी गेलात तरी नामस्मरणाची ताकद आगळी वेगळी आहे. महाराज म्हणतात, माऊली म्हणतात, एक जर काडी घेतली, एक काडी पेटीतली एक काडी घेतली तरी एका काडीनं त्या ठिकाणी कितीतरी गवत जाळता येतं ना. एका काडीनं जसं सगळं गवत जाळता येतं, एखाद्याला गाव जाळता येतं ना, तसं एक नामस्मरण आयुष्यातली सगळी पापं जाळणार आहे. माऊलीला बोलावं लागलं हरिपाठात. समरस झाले तृण अग्नि मेळे, समरस झाले अग्नि मेळे, समरस झाले तृण अग्नि मेळे, समरस झाले. तैसे नाम केले हरिमुखी म्हणा, हरिमुखी म्हणा, हरिमुखी म्हणा, हरिमुखी म्हणा, हरिमुखी म्हणा, हरिमुखी म्हणा, हरिमुखी म्हणा. तृण अग्नि मेळे समरस झाले, तैसे नामे केले जपता हरी. एक जर नामस्मरण केलं, नुसतं रामकृष्णारी रामकृष्णारी जरी म्हटलं ना तरी नामसंकीर्तन साधन पै सोपे. जळतील पापे जन्मांतरीचे, जन्मोजन्मांतरीची पाप जाळण्याची ताकद देवाच्या नावात. बरेच लोक म्हणजे आम्ही पंढरपूरला जायचं आणि पंढरपूरला चंद्रभागेत बुडालं की चंद्रभागेत बुडालं की पाप धुवून जाते. खरे खरे देवाचं नामस्मरण केलं की जीवनात पाप जळतात. बरोबर आहे का नाही महाराज. आता हरिपाठाची कथा ऐकली की तुमची इथून मागचे सगळे पाप जळाले, पुन्हा नवीन पाप करायला तुम्ही मोकळे.
लक्ष द्यायला लागले, सगळे पाप जळतात. पण चंद्रभागेला इंद्रायणीला पाप जाते, पण इकडं बघा ना, कळत न कळत घडलेलं पापच जाते, जाणीवपूर्वक केलेलं पाप तीर्थात धुतलं जात नाही. तुम्ही म्हणता काय आंघोळ केली मग काय एखादा खून करायचा, रामकृष्ण हरी रामकृष्ण, जळालं, ही चुकीची गोष्ट आहे. जाणीवपूर्वक पाप करताना पुन्हा म्हणता हा नेमतेपणात एखाद्या वेळेला पाप जर झाले तर देव तुम्हाला माफ करेल. जाणतेपणा नेमतेपणात पाप झालं, नेमतेपणातलं देव माफ करेल, पण जाणीवपूर्वक पाप केलं तर देव तुम्हाला माफ करणार. ऐकायलात ना लक्ष देऊन, हा तुम्हाला देव माफ करणार. जाणतेपणातलं नाही, नेमतेपणातलं नक्की सहन करीन देव, पण जाणतेपणातलं नाही. म्हणून संतांना म्हणावं लागलं की पंढरपुरात आळंदीत पाप जळतात, गोष्ट खरी आहे, पण मनसंकल्पाची पापे न जाती तीर्थाची बापे. मनातून केलेले पाप जे असतात ते तीर्थाच्या बापाला सुद्धा धुतले जात नाहीत. त्याच्यामुळं तुम्ही इकडं पाप करता आणि तिकडे जाऊन पुढे हाणता, ती चुकीची गोष्ट आहे. मग नामस्मरणच एक असं आहे. आतापर्यंत तुम्हाला किंमत माहीत नव्हती, आता हरिपाठाची किंमत तुम्हाला माहीत झाली, नामस्मरणाची किंमत माहीत झाली. रोज संध्याकाळी हरिपाठ करायचा, बरोबर आहे का नाही? रोज संध्याकाळी हरिपाठ करायचा. पण रोज संध्याकाळी जर हरिपाठ केला तर रोज संध्याकाळी हरिपाठ केल्याच्या नंतर दिवसभर जी कळत न कळत पाप झालीत ना, ती कळत न कळत झालेली पाप त्या हरिपाठाच्या चिंतनानं धुतले जातात, याच्यात तिळभर शंका नाही. हरी उच्चारणी अनंत पापरासी, हरी उच्चारणी अनंत पापरासी, हरी उच्चारणी अनंत पापरासी, हरी उच्चारणी अनंत पापरासी. जातील लयासी क्षण मात्र, जातील लयासी क्षण मात्र, हरी मुखे म्हणा, 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 हरी मुखी म्हण, हरी मुखी म्हणा. हरी उच्चारणी अनंत पाप राशी. हरीचा उच्चार केला तर मग अनंत पाप जरी असले तरी जातील लयाशी क्षण मात्रे. एका क्षणामध्ये ते पाप जळून त्याची राख होते, हे लक्षात ठेवा. एका क्षणात, जास्त लागू देत नाही देव, एका क्षणात. पण जाणीवपूर्वक नाही, हा नेमतेपणात घडलेली पाप आहेत, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून महाराज एवढा महिमा हरीचा आहे का? हो, एवढा महिमा हरीचा आहे, एवढा ना महिमा हरिनामाचा आहे, एवढा महिमा हरिपाठाचा आहे, एवढा अधिकार नामस्मरणाचा आहे, एवढा अधिकार आहे. हो, त्रिकुट नावाचा पर्वत होता आणि त्या त्रिकुट नावाच्या पर्वतावर गजेंद्र नावाचा एक हत्ती राहत होता. तो गजेंद्र नावाचा हत्ती होता आणि तो गजेंद्र नावाचा हत्ती त्या ठिकाणी आपल्या पत्न्या घेतल्या आणि आपल्या पत्नी मुलं घेऊन त्या ठिकाणी एका सरोवरामध्ये विहार करण्यासाठी गेला. विहार करण्यासाठी गेला, पण विहार करण्यासाठी गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्या गजेंद्राचा एका नकरानं पाय धरला. ऐकताय तुम्ही? नकर म्हणजे मगर. नकरानं पाय धरला. अनेक प्रयत्न केले, पण अनेक प्रयत्न करून सुद्धा नकर पाय सोडत नव्हता. ऐकताय तुम्ही लक्ष देऊन? भरपूर हत्ती म्हणल्यावर ताकद किती असेल? नकरानं पाय सोडला नाही. 1000 पत्न्या, मुलं, सगळ्या जणांनी प्रयत्न केले, पण शेवटी काही पाय सुटत नव्हता. असा उल्लेख आहे भागवतात की काही हजारो वर्ष युद्ध झालं, हजारो वर्ष. आणि हजारो वर्ष युद्ध झाल्याच्या नंतरही तरीही गजेंद्राची सुटका होत नाही. शेवटी घरच्या दारच्यानी नमस्कार केला आणि म्हणले पिकलेलं पान आहे, आता गळणारच आहे. कितीही प्रयत्न केले तरी आता गजेंद्राची सुटका होऊ शकत नाही. काय वाटलं असेल? आबाबा येतो आम्ही आता तुमच्या सोबत आहे, आता तुमचं पाप तुमच्या सोबत, काय करायचंय तुम्ही ठरवा. घरातले दारातले माणसं सगळे निघून गेले. त्या गजेंद्राचं वाईट वाटून घेऊ नका, तुम्ही आम्ही सुद्धा गजेंद्रच आहे. लक्षात येते? तुम्ही आम्ही सुद्धा गजेंद्रच आहेत. आपलाही काळरूपी नकरानं का पाय धरला रे बाबा, की घरातले दारातले जवळचे सुद्धा माणसं आपल्या जवळ राहू शकत नाहीत. ही गोष्ट लक्षात ठेवा.
कोण आपल्याजवळ राहणार आहे सांगा? आपले लोक आहेत, आपले आहेत, माझे माझे म्हणणारे लोक आहेत, पण जववरी चळ नगा तोरी म्हणती माझा, मानी ती लहान थोर देह सुखाची काजा. आपल्याला लोक मानतात, आपल्याला लोक आपलं कौतुक करतात, पण आपले हातपाय चांगले आहेत, आपलं सौंदर्य आहे, आपण पैसा कमवतो तोपर्यंतच लोक आपल्याला मानतात. आपला पैसा संपला आणि आपली ज्या वेळेला वाईट वेळ आली, त्यावेळेला वाईट वेळेला या जगामध्ये आपलं कोणी राहत नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. कोण राहते आपलं ताई? कोण राहते आपलं? नाही, म्हणायला आपले असतात तो आई, म्हणायला आपले असतात. प्रसंग आल्यावरच कळतं आपले कोण आणि परकी कोण. आणि आपली वाईट वेळ आल्यावर घरचेच माणसं जास्त त्रास देतात. बाहेरच्यापासून धोका नसतो, घरच्यापासून जास्त धोका असतो. कारण घरच्यालाच माहित असतं ह्याची कोणती नस दाबल्यावर जास्त दुखते. त्यामुळे आम्ही हमेशा सांगतो, सावध राहायचं असेल तर घरातल्या लोकांपासून राहा, बाहेरच्या लोकांपासून नाही. बाहेरचे लोक तुम्हाला धोका देणार नाहीत, घरातले लोक तुम्हाला धोका देणार आहे. कोण आहे सांगा ना? आपलं म्हणणार आहे. पत्नी आपल्यावर प्रेम करते, बरोबर आहे का नाही? मरायच्या टायमाला येते सोबत? नाही. पती आपल्यावर प्रेम करतो, मरायच्या टायमाला येतो सोबत. 10वा व्हायच्या दुसरी तयार असती. तुम्ही मरून बघा. नाही मरून बघा. तुम्हाला वाटत असेल तर मरून बघा. सोपं नाही. कोणी कुणासाठी या जगात राहायला तयार नाही. पण आम्ही हमेशा सांगतो गड्या हो, हरिपाठानं आपल्याला हे शिकवलंय की स्वतःच्या आनंदामध्ये तल्लीन राहा, लोकांचा विचार करत बसू नका. सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा. छोट्या छोट्या गोष्टीवर नाराज होऊ नका. आम्ही आहेत महाराज, आमच्या मस्तीत असतो, आम्ही नाराज नसतो, काही नसतो, कधीच नाराज होत नाही. मी तर माझ्या आयुष्यात अक्षय कधी नाराज कधीच नाही, कधीच नाराज नसतो. मी आणि विशाल दादा कवा बी फ्रेशच आहेत आम्ही, बरोबर आहे का नाही? आपल्या मस्ती में जीव यार, बस आपल्या आनंदात जगायचं नाही. लोकांचं हे व्हायला, लोका तिकडे दुनिया चुलीत जाऊ, आपल्याला काय करायचं? काय करायचं? तुम्हाला काय करायचं सांगा? बरेच जण 30 रुपयाचा 5 रुपयाचा पेपर घेतात. काश्मीरचा प्रश्न गंभीर आहे, आपल्या भाकरीचा गंभीर आहे, खावा आपलं घरी जाऊन, कुठं घरी बसा. काय घेणं देणं काय आपल्याला सांगा ना? काय घेणं देणं आपल्याला? विनाकारण ह्याची चर्चा कर, त्याची चर्चा कर, ह्याला नाव उठू, त्याला नाव उठू, वाईट बोले, हे बोल, ते बोल. कशासाठी? काहीच घेणं देणं नाही आपल्याला. आपल्या मस्तीत राहा. देवाचं सकाळी 5 मिनिटं भजन करा, संध्याकाळी 5 मिनिटं भजन करा. नाही एक जण म्हणला मला लोक लय नाव उठ. लोक नावं कुणाला बिठूते? माऊलीला सोडलं नाही लोकांनी, तुकोबरायला सोडलं नाही, तर तुम्हाला सोडणार का लोक? सांगा ना. माऊलीला सोडलं का? नाही. तुकोबरायला सोडलं का? नाही. नाथबाबाला सोडलं का? नाही. लोक कुणाला सोडत नाही तो. तुम्ही त्याचं टेन्शन घेत बसू नका. लोकांचं काय टेन्शन घेतात? आता एक वाक्य लिहून ठेवा. लोक काय म्हणतात याचा विचार करू नका. तुम्ही तुमच्या नजरेत चांगले पाहिजे, लोकांचं काय सोडून द्या विषय. तुम्हाला वाटतंय का नाही आपण चांगले आहेत म्हणून? विषय संपला. फक्त तुमच्या मनानं म्हणून नाही की आपण लय नालायक आहेत म्हणून. ज्या दिवशी मन म्हणीन ना आपलं चुकतंय, त्या दिवशी चेहऱ्यावर नाराजी येते. नाही तर तुकोबारायला लोक किती वाईट बोलत होते, तुकोबारायला वाईट बोलत होते लोक, पण तुकोबारायांच्या चेहऱ्यावरचं समाधान कधी बिघडलं नाही, भजन कधी बिघडलं नाही, नामस्मरण कधी बिघडलं नाही. आपल्याला माहित पाहिजे आपण चांगलं वागतोय. दुर्दैव हे की आम्ही सांगणारे लोकच नीट वागत नाही. लक्षात यायला लागलंय का बोलणं? नाथ महाराजाकडं एक बाई आपल्या मुलाला घेऊन आली होती. ऐकताय ना? नाथ महाराजाकडे पैठणचे एक बाई आपल्या मुलाला घेऊन आली आणि म्हणली बाबा हा पोरगा जास्त गुळ खातोय, ह्याला समजून सांगा गुळ खाऊ नको म्हणा. नाथ महाराज म्हणले 8 दिवसानं या. किती दिवसानं या? बोला ना. 8 दिवसानं या. 8 दिवसानं या म्हणल्यावर ती बाई 8 दिवसानं त्या मुलाला घेऊन आली आणि 8 दिवसानं त्या मुलाला घेऊन आल्याच्या नंतर म्हणली सांगा आता समजून. झाले 8 दिवस. नाथ महाराज म्हणले हे बाळा आजपासून गुळ खायचा नाही, आजपासून गुळ खायचा नाही असं म्हणल्यावर ती बाई म्हणली मग हेच तुम्हाला 8 दिवसापूर्वी सांगायला काय झालं होतं? नाथ महाराज म्हणले 8 दिवसापूर्वी मी गुळ खात होतो. 8 दिवसापासून मी गुळ खायचं बंद केलं तेव्हा मी सांगण्याचा अधिकारी. आपण जर चांगलं वागत असू तर लोकांना सांगण्याचा अधिकार आहे ना. परवा पेपरला बातमी ऐकली व्यसनमुक्ती अधिकाऱ्याचा दारू पिऊन मृत्यू. ज्यांना कळलं त्यांना धन्यवाद. बाकीचे एकदा डबल किचन मध्ये जाऊन चहा घेऊन या. करता काय बसल्या बसल्या सांगा ना. आपण अगोदर नीट पाहिजे. नाही ज्यांनी मला नाव उठवले तर ते म्हणलं असं करू नको तसं वागू नको, ते मोठे माणसं आहेत ना आपण घरी. अरे मोठ्या छोट्याचा विषय नसतो. ज्ञानोबराय ज्ञानेश्वरी दृष्टांत दिला. ज्ञानोबराय म्हणतात राजहंस पक्षासारखं चालणं जगात कुणाचंच नाही.
राजहंस पक्षी जर चालायला लागला ना असा तोला चालतो, वजनदार वाटतो. मग राजहंस पक्षी चालायला म्हणल्याच्यानंतर कावळ्या चिमणीने चालायचं नाही का? बोला ना, चालायचं नाही का? चालायचं नाही का? लोक लय म्हणले ते महाराजाची भारी कीर्तन व्हायले, त्या महाराजाचे लय मोठे कीर्तन पब्लिकले, मग गरिबांनी करायचे नाहीत का? करायचं नाही का? सांगा ना. ओवी देतो मी. राजहंसाचे चालणे भुतडी झाली या शहाणे, एरी काय कोणी चालावेची ना, बाकीच्यांनी चालायचंच नाही का? नाही, आमदार खासदाराला मोठमोठ्या गाड्यात आपण काय वापरायचे नाहीत. राजहंस त्याच्या पद्धतीनं चालेल, आपण आपल्या पद्धतीनं चालायचं. येते लक्षात तुमचं? नाही नाही, साठे महाराज तुमच्या हरिपाठ पाठ आहे, तुमचं सगळं, तुम्हाला सगळं येते, आम्हाला कुठे येते? आम्हाला जेवढं येते तुम्हाला येत नाही, पण तुम्हाला रामकृष्ण हरी तर म्हणता येते. अय, रामकृष्ण हरी तर येते, मग तेवढं म्हणायला बी जेव येते का आपल्या? गाणे लावून भाकरी करत्यान, पण जप लावून भाकरी करणार नाहीत. काय लक्षात यायला लागलं का नाही? गाणे लावून भाकरी करण्यापेक्षा तुम्ही हरिपाठ लावा आणि हरिपाठ लावून भाकरी करा, भजन करत भाकरी करा. मग बघा त्यातला आस्वाद कसा आहे ते, त्यातला आनंद कसा आहे ते. गजेंद्राच्या जीवनात हेच झालं. गजेंद्रानं तेच केलं. गजेंद्राला सोडून दिलं. त्यावेळेला गजेंद्राला सर्वांनी सोडलं. मग गजेंद्राच्या लक्षात आलं, बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सखे सोय रे. थोडी बऱ्या घरी दिली असली ना बहीण, श्रीमंती वगैरे असली ना, श्रीमंती वगैरे, आपल्याला फोनवर नीट बोलत बी नाही. सक्की बी असू द्या, थोडी श्रीमंती असा ना आपली गरीबी असावं, तिला वाटतं एखादी साडी मला मागती काय म्हणून बोलत बी नाही. पण हलकट श्रीमंत असतात, गरीब नसतात. कळायला लागले की नाही? गरीब स्वाभिमानी असते, दुसऱ्याच्या घरचे धुणे भांडे करतील पण स्वाभिमानात जगतील, कोणाच्या पुढे हात पसरत नाहीत. आणि श्रीमंत बुट घालून जेवत आहेत, बफे बफे. लोक म्हणले स्टँडर्ड जमाना निघाला, स्टँडर्ड बुटं घालून जेवायला लागली लोक. मी म्हणलं आताशी 50% स्टँडर्ड झालेत, आताशी बुटं घालून जेवायले. जेव्हा बुटात वरण भात घेऊन खाते तेव्हा 100% स्टँडर्ड म्हणायचं. आणि करते लोक काही दिवसानं बुटात वरण भात घेऊन खाते. काळ बदललाय, जमाना बदललाय. आता पहिल्यासारखा काळ राहिला नाही. कुठं राहिलाय? पहिल्या काळात मुलं बघायला जायच्या, आपलं मुली बघायला जायचे का नाही सांगा? मुलगा मुलगी बघायला जायचा. एक काळ असा होता की मुलं मुलगी बघायला जायचे. नाही कळलं तुम्हाला? लक्षात आलं का नाही? आता जमाना बदललाय. आता पोरं बघायला चालल्यात. पुरी चालल्यात. अजून बरं खेड्यापाड्यात नाही, पण खेड्यापाड्यात अजूनही 5 वर्षानं पोरं बघायला जाणार. आणि मग पुरी तिथे गेल्यावर म्हणणार ह्याच्यातून दुसरा कलर दाखवा. कंपनी हीच राहू द्या, मॉडेल चेंज करा. काल निघालाय, एक साडी घ्यायची असली, एक साडी तर 100 साड्या झाल्याशिवाय एक साडी घेत नाहीत. म्हणून मी रोज बायकोच्या पाया पडत असतो. उपकार आहे तुझे का? तर एक साडी घ्यायला जर तू 100 साड्या पलत्या घालती तर एवढ्या जगातून मला निवडलं शे. उपकार आहे तुझे. लक्षात आलं का नाही? खरंच आहे ना महाराज? सोपं आहे का सांगा ना? अवघड काळ झालाय, जमाना अवघड झालाय, परिस्थिती बदलली. गजेंद्राने विचार केला की या जगात आपलं कोणी नाही. आणि मग शेवटी त्याच सरोवरातलं एक फुल तोडलं आणि देवाशिवाय आता पर्याय नाही. येई गा तुमाय बापा पंढरीच्या राया, येई गा तुमाय बापा पंढरीच्या राया, येई गा तुमाय बापा पंढरीच्या राया, येई गा तुमाय बापा पंढरीच्या राया. तुझं विना क्षीण वाटे, क्षीण झाली काया, तुझं विना क्षीण वाटे, क्षीण झाली काया. येई गा तुमाय बापा पंढरीच्या राया, येई गा तुमाय बापा पंढरीच्या राया, येई गा तुमाय बापा पंढरीच्या राया रे. येई गा तू माय बापा पंढरीच्या राया. आर्ततेनं हाक मारली, आर्ततेनं. आर्ततेनं ये बाबा देवा, आता तुझ्याशिवाय कोणी नाही. आणि मग हरीचं भजन केलं. तर हरीचं भजन केल्याच्या नंतर हा शब्द भगवान वैकुंठात म्हणले. आणि ती हात
भक्ती मनेपर्यंत तर गजेंद्राजवळ आली. कनवाळू कृपाळू भक्ताला गी मोई, भक्ताला गी मोई. गजेंद्राचा धावा तुला केला विठाई. गजेंद्राचा धावा त्वा केला विठाई. गजेंद्रानं धावा केल्याबरोबर वा गुरुजी तर लगेच जगाचा मालक कनवाळू कृपाळू असणारा जगाचा मालक त्यानं एकदा धावा केला आणि एकदा परमात्म्याचं नाव घेतलं आणि आर्त त्यानं घेतलं तर गजेंद्रासाठी जगाचा मालक एवढ्या लवकर आला.